धन्यवाद. स्ट्राइक एंडला भावेश. पंच दोन्ही समांतर करून वाईड चिकवून करतायत. विकास चौगुले गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत आपल्याला. फुलटॉस प्रकारचा चेंडू लेग साईडच्या दिशेने हुक केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय बिनबाद 1 वरती. दोन अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. हा एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतो आपल्याला. सुरेख फटका येतोय. एकच धाव. एका धावून संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 3 वरती. बिनबाद 3 अशी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. सुरेख फटका येतोय पॉइंटच्या आणि डोक्यावरून जातोय चेंडू सीमा पार. चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते. किती झाले? 7 झाले ना. 7. बिनबाद 7 अशी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. झेल उडतोय. झेल खाली गोलंदाज येत आहेत. धावची धोण्याचा धोका होता परंतु एक धाव निश्चित पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजाकडून. धावसंख्या स्थिरावते. ती धावसंख्या पोहोचते आता मात्र 8 वरती. बिनबाद 8 अशी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 3 षटकांचा हा सामना. विकास चौगुले आपल्याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत. सुरेख गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा सुरेख चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात देणे परिणामी चेंडू जातोय निर्धाव. पुढील चेंडू असेल विकास चौगुले यांचा खेळण्यासाठी सज्ज. सुरेख फटका येतो. हा चेंडू सुद्धा जाईल सीमा रेषेबाहेर चौकारासाठी. खणखणीत देतोय लेफ्टीच्या चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 12 वरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. इथे ऐकला ना 12 वर्षाचा पोरा चौको मारला. कोण तो? अर्चित एक छोटा जो प्लेयर दिसतो ज्याने आत्ताच चौकार ठोकला तो 12 वर्षाचा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अर्चित साठी. सुरेख फटका येतोय. चेंडू सीमारेषे बाहेर जातो काय बघायचं आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार. चौकार. दोन्ही गोल फलंदाज सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 16 झाले ना. 16 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. भावेश आणि अर्चित सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना. गोलंदाजी वर पाहायला मिळतो आपल्याला. दुसरी 16. भावेश आणि अर्चित अशी आपल्याला सलामीची जोडी मैदानात दिसते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. हा फुलटॉस प्रकारचा चेंडू नजाकत बरा शॉट. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. नो 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 प्लस चौकार. 5 धावांचा इशारा म्हणजे 5 धावांनी संघ पुढे सरकतोय. 5 धावांनी संघ पोहोचतोय 22 वरती.
बिनबाद 22 सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल ते. 21 झाले. 21 झाले. पुढील चेंडू असेल तो अल्टीपल्टी शॉट रिव्हर्स स्वीपचा फटका या चेंडूवरती मिळते. एकच धाव. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोचतोय 22 वरती. बिनबाद 22 अशी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. आता मात्र आपल्याला स्ट्राईक एंडला दिसतोय एक 12 वर्षीय खेळाडू अर्चित. सुरेख फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. एक 12 वर्षीय युवा खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. हुक करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. परिणामी चेंडू जातोय निर्धाव यष्ट्यामागे. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय गोलंदाजाकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. खेळण्यासाठी सज्ज असेल अर्चित. अर्चित आणि भावेश अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. एक युवा खेळाडू लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. हा फुलटॉच प्रकारचा चेंडू त्याचा फायदा घेतला जातोय. चेंडू निश्चितच सीमारेषेबाहेर ट्रॅव्हल करतो का पाहायचंय. हा सुद्धा नो चेंडू पंच घोषित करतायत. एकूण या 5 धावा मिळतायत. अडवल्या. अडवल्यान रे. 3 वासू 3. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. 3च दिल्या. नाही सांग चौकार गेलो. हां रवानी होय तर. किती बॉल झाले वासू. 4 चेंडूंचा खेळ संपतोय. अर्चित सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. युवा खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 12 वर्ष. आता मात्र त्रिपाळा उद्ध्वस्त होत आहेत ते अर्चितच्या आणि संघाला बसतोय पहिला धक्का. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय सचिन. स्ट्राईक एंडला नवी फलंदाज सचिन येतोय. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. धावसंख्या पोहोचते ती मात्र 27 झाले ना. 27. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतो 28 वरती. एक गडी बाद 28 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. हा सुद्धा नो चेंडू म्हणजे अतिरिक्त 5 धावा. हा चेंडू असेल फ्री हिटचा. उघडा डोळे बघा नेट. चेंडू आहे फ्री हिट. तीन झाले. बॉलर चेंज होतो इथं. 3 बिमर ह्या षटकामध्ये फेकले होते ते. हे काय टाकून हां जाऊनी चेंज केलं. देवेंद्र सांग गुरु सांग. चौकार येतोय.
षटकाची सांगत होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चला जरा लवकर करा, पंचांनी जरा सामना लवकर लवकर घ्यायचा आहे, पुढे भरपूर सामने व्हायचे आहेत. राईट अमोर विकेट मारा करते गजानन करंजे, सामना करतोय. गोलंदाज येतोय गजानन करंजे, पहिला चेंडू सोयर फेकतो, अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 38 वरती. सुरेख फटका येतोय, पॉइंटच्या दिशेला झेल उडतो आणि आता मात्र खेळ संपुष्टात येते ती भावेशची. कोण फलंदाज? तू नाव चिन्मय, एक नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. बायच्या स्वरूपात 4 धावा खात्यात जमा होत आहेत त्या. 42 झाले ना, 42. सुरेख फटका येतोय, एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावून संघ पुढे सरकतोय, संघ पोचतोय 43 ना रे, 43 वरती. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय गजानन करंजे. राईट अमोर विकेट मारा करत पुढील चेंडू आणि फाईन लेगला ठोकवलेला चेंडू किती धाव मिळते? 1 धाव मिळते. 1 धावाला वरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते ती 44. 2 बाद 44. पुढील चेंडू गजानन करंजे यांचा, सामना करेल चिन्मय. कुठेतरी VRCC अंगणवाडी कर्णधार निलेशजी पोसम, तसेच मानकरी क्रिकेट क्लबचे कर्णधार देवेंद्रजी चौगुले नाणेफेकसाठी यायचंय. यानंतर होणारा सामना VRCC अंगणवाडी विरुद्ध मानकरी क्रिकेट क्लब मोंड. या सामन्याचं नाणेफेक करतील माननीयजी संतोषजी चौगुले, गाबीस क्रिकेट क्लबचे सदस्य संतोषजी चौगुले. यानंतर होणारा सामना मानकरी क्रिकेट क्लब विरुद्ध VRCC अंगणवाडी. नाणेफेक करतायत माननीय संतोषजी चौगुले. प्रथमेश पराडकर VRCC चा कर्णधार नाणेफेक जिंकतोय मानकरी क्रिकेट क्लब. आणि काय घेत आहेत आणि फलंदाजी स्वीकारतायत ते मानकरी क्रिकेट क्लब मोंड आणि क्षेत्ररक्षण पाचारण करतायत ते VRCC अंगणवाडी संघाला.
चला फलंदाजांनी जायचं मैदानात, कृपया सहकार्य करा. काय करू जा चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, कृपया सहकार्य करा. नंतर भरपूर मॅची व्हायचे आहेत. जुतो पॅकरचे सर्व कामावरचे कर्मचारी विरुद्ध गावी समाजमध्ये एक असा मजेदार असा सामना होतोय. पंचांनी जरा लवकरात लवकर सामने चालू करायचं. बंड्या मोंडकर तसेच राजन मोंडकर कृपया मंडळाला सहकार्य करा. यानंतर भरपूर सामने व्हायचे आहेत. अर्चित आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतोय. 18 चेंडू 49 धावा. पहिला चेंडू अतिरिक्त. दोन अशी धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते. हा सुद्धा स्वेअर चेंडू. अतिरिक्त मारा करतोय तो अर्चित. एक 12 वर्षीय गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. सुरेख फटका येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. चार का 5 झाले. खणखणीत येतोय षटकार. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. हा स्क्वेअर चेंडू आणि 4 धावात
एकूण 5 धावा मिळतात या चेंडूवर ते. किती आले? किती? काम कर गुरुप्रसाद पराडकर. चोवीस अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आपल्याला. सुरेख चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आणि फलंदाज इथं बाद होतोय. नाव का त्यांचं सांग. सुभाष ना, सुभाष चौगुले मध्ये. सुभाष चौगुले यांच्यासाठी जितू चौगुले यांच्याकडून एका षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. संतोष चौगुले यांच्याकडून सुद्धा एका षटकारासाठी 500 रुपये सुभाष चौगुले यांच्यासाठी. सुरेख फटका येतोय चौगुले यांच्या बॅट मधून. किती आले? 34. 31 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. षटकाराची खूण येते. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते.
अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न फसतोय. एकच धाव. संपलाय षटक संपलाय ना. बंड 6 बॉल 17. 6 चेंडू आणि 17 धावा विजयासाठी. गुरु शेड्यूल के लिए स्कोरिंग कर ए बे आलं जरा 6 चेंडू 17 धावा विजयासाठी. 6 चेंडू आणि 17 धावा. जितेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 6 चेंडू 17 धावा. हा स्क्वेअर चेंडू. 7 चेंडू 16 धावा विजयासाठी. 6 चेंडू आणि 16 धावा. काय लिहित झाले ना. हा सुद्धा स्क्वेअर चेंडू. हा 49 पाहिजे. 50. 48 झाले आहेत. पुढील चेंडू असेल तो जितेशचा. हा सुद्धा स्क्वेअर चेंडू. 36 झाले. तिन्ही स्क्वेअर चेंडू फेकलेत. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. 1 बाउंस चौकार. 40 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 9 आहेत ना. 9. 4 चेंडूत 9. 3 वाईट टाकल्यानं 5 चेंडू 9 असतात. 5 चेंडू 9 धाव. 4. हां पहिले तिन्ही वाईट नाही आणि सुरेख चौकार येतोय चौगुल्यांच्या बॅट मधून. म्हणजे जितूचं बक्षीस चौकार होता ना. होय होय. हा अजून एक चौकार सुभाष चौगुले यांनी मारला तर संतोष चौगुले यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. 45 झाले ना. 4 धावांची गरज. वाईड. ही अशीच प्रेक्षणीय. संदीप दादा संदीप होता. वाईड. जितू पॅकर्स तर येऊचा काय नाही. तो बारको घेऊन जा. संघ खेळवलं ना. तुका कोण देता काय बक्षीस दिला. वाईड. जिंकव काय बॅटिंग टीमला. जिंकू. एक अजून वाईट टाकते तो पिचच्या.
इथं स्कोर बरोबरीत होते, एका धावेची गरज. झाले 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 501चे मानकरी ठरतात सुभाष चौगुले आणि इथं विजय होतोय गाभित समाज. यानंतरचं धावतं समालोचन माझे साथी सहकारी जय कुबल करतील. मी आपली रजा घेतो. धन्यवाद. तर याचे देऊन टाक मग आता. जिंकले ते गाभितवाले, ते जिंकले चौगुले आणि हे जितू 3 वरीचे ना सगळे मॅच. कृपया